नमस्कार. आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे. का झाली सांगते तुम्हाला पुढे. आज मस्तपैकी देवीचं दर्शन करण्यासाठी गेली होती मी आणि पप्पा. एकदम भारी वाटलं माहिती आहे त्या दिवशी मला. आणि इथे मस्तपैकी पोपटाचा थवा होता आणि त्या पोपटांचा खेळायचाच चालू होतं. सो मी तेच शूट करत होते आणि त्यानंतर मस्तपैकी असं पोपटांचं खेळणं वगैरे चालू होतं. आणि मागच्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपलं मंदिर वगैरे सगळं. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या आई महालक्ष्मी देवीचं. तर मस्तपैकी देवीचं दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर बाहेर आली तर खूप ऊन होतं. म्हणजे सकाळचं कोवळं ऊनच होतं. शूट वगैरे घ्यायचं माझं चालू होतं आणि त्यानंतर मस्तपैकी असं मी शूट घेत होती. आणि आपल्या मंदिराच्या मागे मस्तपैकी नदी आहे, तिचं पण मी शूट घेतलं. आणि गजलक्ष्मी माता हिचं पण तुम्ही दर्शन करून घ्या. आणि ही नदी ना मी जर एवढं शूट केलं नाही कारण मी खालपर्यंत गेली नव्हती. जेव्हा जाईल तेव्हा नक्की शूट करेल मी. आणि तिथे मस्तपैकी हनुमान दादांचं पण मंदिर आहे. आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो आणि गावातून जाताना असा काहीतरी हा रस्ता आहे आपल्याला बाहेर पडण्यासाठी. आणि खूप डेव्हलप झालेलं आहे. आणि हे आपलं शंभूराजांच्या बहीण राणू अक्का यांचा 350 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तरी पण तुम्हाला घावेल ते. आणि त्यानंतर परत आपल्या काळूबाईचं दर्शन घेण्यासाठी गेली होती मस्तपैकी. तिथून मग घरी आली आणि मग याचं पिल्लांचं खेळणं चालूच होतं. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर या पिल्लांचं शूट वगैरे मी घेतलं. आणि त्यानंतर आज मूड झाला होता आमचा सगळ्यांचाच बाहेर जाण्याचा. तो मस्तपैकी आम्ही गेलो होतो शाहीवर म्हणजेच आपल्या हॉटेलवर जेवणासाठी. तर पहिलं मस्तपैकी पापड मागवला मसाले, तो खाल्ला. 2 भाज्या होत्या, रोटी होती. मस्तपैकी असं जेवण केलं तिथे. आणि आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आईस्क्रीमसुद्धा खाल्लं लास्टला. बाकी आवडलं तर सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय.